ऋषिकेश. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर किरण येतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी मात्र तो सज्ज होतोय. जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट आहे आणि या 31 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील याकडे देखील सर्वांच्या मात्र नजरा लागलेत. आता संघ बघूया कोणता संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचतोय. 4 ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी मन वेधणाऱ्या या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. चला फास्ट खेळायचं आहे. कारण कालचा दिवस मात्र अंधारामध्ये स्पर्धा शेवटचे सामने आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना देऊया खूप सारी शुभेच्छा. पहिला चेंडू किरण यावेळेस मात्र जोरकच मारला जातोय. शत्रक्षक येतोय इथे मात्र चेंडू मात्र त्यांच्या हाताला ब्रश होऊन सीमा रेषा पार वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर 6 धावा. पोरी मी पोऱ्याग नाही रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पोरी उसट पोरी मी पोऱ्याग नाही रोज कंपनी मध्ये मी कामावर जाई. पण मला काय सांगतोस अग पोरी नंबर. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका 6 धावा प्राप्त केल्या जातात फलंदाज जयेश मार्फत. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचू शकलो नाहीये. चालू असलेला सामना एका बाजूला आपण बघतोय तो म्हणजे सिद्धिविनायक बेलकडी आणि टायगर स्पोर्ट बिबीपाडा या दरम्यान सामना चालू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जातंय गोलंदाज ओमकार माळी दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. राज आणि रोशन अशी सलामीची जोडी आपण बघतोय. रोशन याने एक षटकार ठोकलाय आतापर्यंत. एक सिंगल आणि 2 धावा बघायला मिळाला. त्याच्यानंतर यावेळेस मात्र पहिला चेंडू अपसाइड अपस्टम. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतात. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय. जी रिक्षा आहे मागे कर्नाटक संघाचे खेळाडू आहेत. ती काच रिक्षाची काच आहे ती रिक्षा थोडीशी फिरवायची आहे. यावेळेस मात्र चर्चेची संधी आणि गडी बाद. थँक्यू डीजे. पहिला षटकानंतर दुसरं षटक आपण बघितलं तर राज
बाद झालाय. 2 धावण्याची तो मात्र तंबूच्या आसपास गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाचा योगेश जातोय. 1 डाऊन मध्ये त्याला प्रमोट करण्यात येतं. बघूया कशा प्रकारे खेळी करतील. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय टायगर स्पोर्ट बेबीपाडा संघ. एक चांगला संघ आहे आणि चांगला परफॉर्मन्स आपण बघत असतो त्यांच्या माध्यमातून. मात्र या मैदानावर काय होईल, काय घडेल, नवीन दिवस आणि नवीन स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या मैदानावर कशा प्रकारे खेळी राहील टायगर स्पोर्ट बेबीपाडाची मात्र नक्कीच सगळ्यांना आवडेल. यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र चेंडू मात्र चांगला हाताळला जातोय गोलंदाज ओमकार मार्फत. धावसंख्या आहे स्थिर, ती म्हणजे 13 धावा. 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. लागोपाठचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत ओमकार मार्फत. तर ओमकार माळी नक्कीच इथे मात्र या पिचवर भरपूर अनुभव बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हो, यावेळेस मात्र दूरवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र पुन्हा एकदा निर्धाव. संतोष कोम यांना का मागे टाकलं, नक्कीच सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह असेल. मात्र नक्कीच कदाचित शेवटची षटक त्यांच्या हातामध्ये दिलं जाईल. मात्र पहिले षटक ते नेहमीच हाताळत असतात. मात्र आज वेगळी रणनीती बघायला मिळते. पहिले षटक आपण बघितलं होतं ते म्हणजे एकच धाव खर्च केले ओमकार मार्फत, ते देखील वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकासाठी बघूया कोणाला आमंत्रण दिलं जातंय. तर संतोष कोम येतोय. एक अनुभवी गोलंदाज बघायला मिळतोय बेबीपाडा स्पोर्ट संघाचा. नक्कीच भरपूर चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. आता मात्र डावखुळा फलंदाज जो की सलामीवीर रोशन ज्याला बघितलाय आतापर्यंत त्याने एक षटकार ठोकलाय, एक दुहेरी धाव आणि एक सिंगल धाव, म्हणजे 9 वरती तो आतापर्यंत खेळतोय. 4 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. तर संतोष होतोय तिसरं षटक घेऊन. यावेळेस मध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. भन्नाट वेग होता या चेंडूवर संतोष कोम्याचा. जातो चेंडू निर्धाव स्वरूपात. धावसंख्या स्थिर, 13 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळी मात्र चेंडूला फेकून दिले. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 19 या आकड्यावर. आता चांगली धावसंख्या उभारता येईल का? तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत वळतात. अवंताच्या स्वरूपात धाव मात्र ऍड केली जाईल. 1 या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन परिस्थिती म्हणजे 20 या आकड्यावर. यावेळेस मात्र साईड चेंज करून येतोय तो म्हणजे संतोष कोम. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळी मात्र आपटला होता चेंडू. 1 धाव पडून पूर्ण केले जातात. सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र नक्कीच बघूया कोण कुठचा गडी बाद होईल. तर रोशन बाद होईल. त्याला मात्र तंबूच्या आसपास जावं लागेल. चांगली खेळी करत होता मात्र दुसरी धाव होईना करता घेत असताना मात्र इथे रोशनला परतावं लागेल. गॉन.
तर धावसंख्या आहे ती म्हणजे 21 धावा. दुसऱ्या धावेच्या नादामध्ये नक्कीच इथे मात्र गडी बाद झालाय, तो म्हणजे रोशन फरका फलंदाज. नवीन फलंदाज अक्षय येतोय खेळण्यासाठी. बघूया आता मात्र भागीदारी जमवेल का, कारण भागीदारी होणं फार गरजेचं आहे सिद्धिविनायक बेलकडी संघासाठी. जर भागीदारी झाल्यात तर नक्कीच धावसंख्या ही चांगली उभारू शकता या पिचवर. आणि या मैदानावर जर बघायचं झालं तर मात्र 50-60 धावा देखील चेस होतात. हे वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. गोलंदाज पुण्यादार राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ याला मात्र हलक्या रीतीने स्ट्राईक केलाय. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, झेल सुटला गेलाय कृष्णा यांच्याकडनं. एकच धाव मिळेल. एक या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 22 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. कॅच सुटला गेलाय कृष्णा मार्फत. यावेळी फक्त चोरकस मारण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला स्वतः कृष्णा चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. ओ याला मात्र फक्त स्लाइस केलंय. एकदा पळून पूर्ण केले जात आहेत. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 24 या आकड्यावर. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 24 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच येऊ मैदानाच्या कम ऑन डिझाईन. DJ जागृत in the mix. आता मात्र चौथ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जात आहे. गोलंदाज प्रेम जाधव याला आमंत्रण दिलं जात आहे. धावसंख्या ती म्हणजे 24 धावा. बघूया शेवटचं षटक टाकण्यासाठी प्रेम मात्र सज्ज होतोय. स्लॉग वरचं षटक कर्णधाराने मात्र त्याच्याकडे सोपवलंय. तर या पहिल्या इनिंग नंतर मी लगेच आवाज देतोय वाघोबा स्पोर्ट बामणगाव वर्सेस युनिटी स्पोर्ट चिंचोडी. या षटकानंतर लगेच टॉट बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न अपील केली होती, मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव. स्लॉग वर मधील पहिला चेंडू येतोय निर्धाव. डीप डीप असं लावलेलं शब्दचिन्ह आपण बघू शकतोय. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन. त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण शतशः बघू शकतो. त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग असं शतशन बघायला मिळतं डीप मध्ये. यावेळी मात्र पुन्हा अपील केले आहे, मात्र पंच नाकारतायत. चांगल्या चेंडूची अजून एक समाप्ती बघायला मिळते. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी प्रेम जाधव मार्फत. स्लॉग वर साठी नक्कीच याला जाणलं जात आहे ते म्हणजे प्रेम जाधव याला. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ याला मात्र दूरवर चेंडूला खेळलं जातं. शतरक्षक येतोय, मात्र चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पद्धती म्हणजे 28 या आकड्यावर. तिसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत इथे, मात्र जितू कडनं थोडीशी होते चूक. एक धाव पळून पूर्ण केल्या जातं. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे मात्र आरामात पळून पूर्ण केली जात आहेत. यष्टीरक्षक करतोय थोडीशी चुकी.
स्ट्राईक नॉट स्ट्राईक एंड कडे जर चेंडू फेकला असता तर विकेट घेण्याची नक्कीच संधी होती. या 2 धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी. प्रेम जाधव 15 ते 20 पॉईंटचा रनअप घेत असताना यावेळेस मध्ये चोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरफला चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा पहिल्या इनिंग मधला. आतापर्यंत अक्षय नक्कीच 10 धावांवर आतापर्यंत तो खेळतोय. यावेळी परत जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू नाही थांबणार. सीमा रेषा पार. षटकार बघायला मिळतोय. चला 2 संगणक एका बाजूला वाघोबा स्पोर्ट बामणगाव आणि दुसऱ्या बाजूला युनिटी स्पोर्ट चिंचोली. दोन्ही संघाचे संगणक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला बामणगाव संघाचा कर्णधार यायचा आहे. मी विनंती करतोय. युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाचा कर्णधार येत असताना आपण बघतोय राकेश ठाकरे स्वतः येत आहेत. चला संगणक वाघोबा स्पोर्ट बामणगाव संघाचा संगणक. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर लगेच दखल घ्या. कारण कालच्या दिवशी आपण बघितलं अंधारात सामने आपल्याला खेळवावे लागले. मात्र आज तसं होणार नाही याकडे लक्ष द्या. तर नक्कीच वाघोबा स्पोर्ट बामणगाव संघ अजूनपर्यंत उपस्थित झाला नाहीये. या इनिंग मधला शेवटचा चेंडू पडेपर्यंत तो संघ जर आला नाही तर नक्कीच सामना संपेपर्यंत जर संगणक आला नाही तर नक्कीच त्यांना मात्र पेनल्टी किंवा नक्कीच दंडित करण्यात येईल. याकडे लक्ष द्यायचं आहे. एक सूचना अशी, धावसंख्या झाली 38. त्याच्यामध्ये आम्ही 3 धावा ऍड करतोय. नो सेम पॅन्ट, त्यामुळं टार्गेट असेल एकूण धावसंख्या झाली 41. 42चा टार्गेट. तर 42 धावांचं टार्गेट आहे टायगर स्पोर्ट बिबीवाडा संघासमोर. सलामीची जोडी आपण बघतोय. संतोष कोम आणि अक्षय अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. दरम्यान पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज कैलास. निलेश बरफ
सलामीची जोडी आपण बघतोय कैलास आणि संतोष. नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपण बघतोय निलेश. यावेळेस मात्र पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात, निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू, हाईटचा पूर्णपणे उपयोग करत असताना गोलंदाज निलेश. पहिला चेंडू येतोय डॉटच्या स्वरूपात. दुसऱ्या फाटी मात्र सज्ज होत असताना निलेश राईट आर्म ऑर्ध विकेटने संतोषसाठी चेंडू घेऊन जाईल दुसरा. यावेळी मात्र इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन शतक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा इथे आरामात पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना संतोष कोम एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्याच्या बॅटमधनं मोठमोठे फटके आहेत. जर हा खेळाडू क्रीजवर टिकला तर जास्तीत जास्त धावा बनू शकतोय या मॅच मध्ये. आता दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सिद्धिविनायक एक्सपोर्ट बेलकडी संघासाठी जर विचार केला तर ही विकेट जर मिळाली तर नक्कीच थोडा अडचणीमध्ये सापडू शकतोय टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. थोडंफार फास्ट खेळायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, थोडंफार फास्ट खेळायचं आहे. पुन्हा एकदा निलेश गोंधळी मार्कवर राईट आर्म ऑर्ध विकेटने. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस मात्र डीप मध्ये चेंडू येतोय. 1 बाउन्सने चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 6 या आकड्यावर. चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळतं. लगेच चेंडू पुरवायचा आहे मध्याच्या आतमध्ये. जेव्हा टायगर स्पोर्ट बीबीवाडा जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा मात्र कृष्णा याच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये बघूया किती धावा जमवतोय तो म्हणजे टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. यावेळेस चौकार आलाय. अजून एक मोठा फटका येईल का संतोष कोमच्या बॅटमधनं? बघूया. चौथ्या षटकासाठी चौथ्या चेंडूसाठी मात्र सज्ज होतोय निलेश गोलंदाजी मार्कवर. भरपूर मोठा रनअप बघायला मिळतोय निलेशाचा. चेंडू आलेला आहे. चेंडू लगेच पुरवला जातोय. आपण बघतोय इथे मात्र जो मॅच मध्ये जो चेंडू चालू होता मात्र तोच मैदानाच्या आत आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतोय. यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला मात्र स्टिअर केलं जात आहे. चेंडू मात्र या थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावसंख्येची संख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 8 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. याला मात्र झेलची संधी आणि चांगला झेल पकडला जातोय. गडी बाद संतोष कोम. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. गडी बाद झाली तर म्हणजे 1. टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाला पहिला हादरा बफला जातोय तो म्हणजे मिस्टर संतोष कोम्याच्या रूपाने. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय.
शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील, पॉवरप्लेच्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर बघूया एखादा मोठा फटका किंवा दुहेरी अंकामध्ये धावसंख्या नेतील का. तर शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज निलेश. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण बघतोय चेंडूचा पाठला करतायत. डीप स्केअरलेग क्षेत्रामध्ये आपण बघू शकतोय क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 10 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच या मैदानात कमॉन टीच. आता मात्र समीकरण बघायला मिळतं. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा जिंकण्यासाठी पहिलं षटक. तर खऱ्या अर्थाने मात्र बघायचं झालं तर मात्र सरासरीच्या तुलनेत जर बघायचं झालं तर मात्र 2 धावांची मागे आहे तो म्हणजे टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. बेलकडी संघ जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा मात्र पहिल्याच षटकामध्ये 12 धावा आल्या त्या. मात्र इथे मात्र 10 धावा आलेत म्हणजे 2 धावांची थोडासा मागे पडला जातोय. हरकत नाहीये, खेळ आहे, खेळ अनिश्चित खेळ आहे, काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. दुसऱ्या षटकासाठी मात्र 5 रन दिले. महेंद्र नंबर 2 चा गोलंदाज कोणत्याही मार्कवर दाखल होत असताना आपण बघू शकतोय. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज कैलास. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू 1 धाव पळून पूर्ण केलं जात आहे. मात्र कल्पेश थांबून धरतोय. तर 9 चेंडू पंच. तर एका बाजूला 6 खेळाडू लावले होते त्यामुळे पंच लगेच दक्ष पंच आहेत. लगेच आपण बघितलं 9 1+1 म्हणजे 2 धावा येतात. या 2 धावा 1+1 या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पचेल ते म्हणजे 12 या आकड्यावर. आता चेंडू असेल फ्री हिट. तर नक्कीच इथे मात्र आपण बघतोय फ्री हिट. इथे मात्र बघितले जाते फ्री हिट बरोबर. बघूया किती धावा जमवल्या जातील फलंदाज कल्पेश मार्फत. ओ या मात्र बॅट अगोदर फिरली होती त्याच्यानंतर मात्र चेंडू थोडाफार लेट येतोय. जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. चांगल्या चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज महेंद्राची. अविनाशी ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सरच स्वागत. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया सरचे स्वागत. ओ या दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चांगला फील्ड केलाय. चेंडू अडवला गेलाय आणि चेंडू पुन्हा एकदा वाहतोय डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू वाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जखडून ठेवलंय टायगर स्पोर्ट बीबीवाडा संघाला. चांगली गोलंदाजी होत असताना 16 चेंडू आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. या वेळेस मात्र बघितलं मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं कल्पेशाने आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. 16 चेंडू 29 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाही. लागतोय दुसरा धक्का कल्पेशाच्या रूपाने. बॅक टू द डगआउट.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना न्यू बॅटर निलेश सातवी येतोय खेळण्यासाठी. निलेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आतापर्यंत थोडासा दबावामध्ये सापडलाय तो म्हणजे टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ. धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावा, 15 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. निलेश सातवी वागतोय खेळण्यासाठी. डावखुर हाताचा फलंदाज आहे. नक्कीच डावखुर हाताच्या फलंदाजासाठी नक्कीच आपण बघतोय डोकेदुखी आहे शतरक्षण करण्यासाठी. बघूया काय होतंय काय घडतंय. येणारी वेळ नक्कीच चांगला दर्शवेल आपल्याला. मात्र महेंद्र मात्र चांगली आतापर्यंत गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी जागा बनून या चेंडूला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू पाहतोय निर्धार स्वरूपात. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. महेंद्र चांगली गोलंदाजी केली होती आतापर्यंत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळी मात्र इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. मात्र आपण बघतो 30 सर्कल भेदू शकला नाहीये आणि त्यामुळे एकच धाव मिळेल. 30 सर्कलमध्ये चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पजेल ती म्हणजे 14 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. नक्कीच होऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास. टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ एवढ्या लवकर हार मारणारा संघ नाहीये. यंदाच्या हंगामात त्यांचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिलाय. या वेळेला दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद झालेत ते म्हणजे टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाचे. एक छोटासा ब्रेक येतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 12 चेंडू 28 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 14च्या फरकाने चालावं लागेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा. तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी असा सामना चालू आहे. याच्यानंतरचा होणारा सामना वाघोबा स्पोर्ट बामणगाव आणि युनिटी स्पोर्ट चिंचोडी या दरम्यान सामना बघायला मिळेल. नंबर 3चं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं. तर संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय वाघोबा स्पोर्ट बामणगाव संघ. जर आला असाल तर लगेच पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधायचा आहे. मॅच संपण्याच्या अगोदर हा संघ उपस्थित झाला पाहिजे. टॉस झाला पाहिजे. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडू मात्र नाही थांबणार. 1 बाउन्सने निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. तर 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 18 या आकड्यावर. यावेळी मात्र स्वतःच्या पॉलिटीमध्ये चांगला झेल पकडला जातोय. जावं लागेल, परतावं लागेल. फलंदाज निलेश सातवी आला. गॉन. अड्डावाली तुझी दाढी कशी कमीत काढी पिन तुझी माझं रगाव. अड्डावाली तुझी दाढी कशी कमीत काढी पिन तुझी माझं रगाव. दाढी हाय तुझी कडक अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. अशी दाढी नाही मिल नाही नाही मिल. आलाय सायकल घेऊन
6 चेंडू आणि 24 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे साईनाथ भोईर मैदानाच्या आत दाखल होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. गोलंदाज रोशन पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि स्वतःच्या फॉलमध्ये अप्रतिम झेल पकडला गेला. यावेळी चोरकास मारण्याचा प्रयत्न. चेंडू ते फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला उचलतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. 2 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 20 या आकड्यावर. साईनाथ भोईर आलेले मात्र आपले 2 या धावण्याची अकाउंट ओपन करतोय. 9 चेंडू 22 धावांची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. यावेळी मात्र अगदी जागा बनून चेंडूला मात्र फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार षटकार. थँक डीजे. या 6 धावण्याची आता मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला जाईल टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाचा. 26 धावा 8 चेंडू 16 धावांची गरज. अजून एक तर चेंडू मात्र निघून जातोय. अगदी आमच्या समालोचन कक्षीला सलामी दिलेला षटकार. माझी कहाणी तुझी लावणी दादा, माझी कहाणी तुझी लावणी ना, तुझी लावणी पुचट पाणी दादा, तुझी लावणी पुचट पाणी. थँक डीजे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू शतशक आहेत. यावेळेला मात्र चुकी करणार नाही आहेत. मात्र साईनाथ भोईर याने आपलं काम मात्र करून दिलेलं आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूला नक्कीच बाहेर त्याने पाठवलं होतं. 2 षटकार चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगली खेळी त्याने केले आणि तंबूच्या आफऱ्याला जात असताना आपण बघतोय. 4 चेंडू मध्ये 14 धावा त्याने केलेत. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. वाडा मॅच. 6 चेंडू 10 धावा. एक रोमहर्षक सामना. 6 चेंडू 10 धावा. नवीन फलंदाज प्रेम जाधव येतोय. नक्कीच सिद्धिविनायक बेलकडी संघ देखील एक चांगला संघ म्हणून ओळखला जातोय या परिसरामध्ये. मात्र ते या सामन्यामध्ये त्यांना दाखवावं लागेल. शेवटचं षटक असेल आणि 10 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडू 10 धावा. त्या डिफेंड करतील का. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू ते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला उचलतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एकच धाव. जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 33 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. रोशन कांबडी कोणत्याही मार्कवर. यावेळी मात्र चेंडू उंचालाय. बघूया आणि चेंडू मात्र निघून जातोय. आमच्या समालोचन कक्षेला अभिवादन देणारा षटकार. खांदेला बांधलाय झोली ग, आंब्याची खांदेला बांधलाय झोली. ना हलूच हिंदल न झोली, मालर बालग्या ठेवशील का ना हलूच हिंदल. 4 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 चेंडू 3 धावा. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज स्वतः यष्टीरक्षक आपण बघतोय चांगला झेल पकडतोय. गॉन. अजून एक धक्का लागला जातोय. फलंदाज प्रेम याच्या रूपाने. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आपण बघितलं होतं पेनल्टीच्या ज्या 3 धावा आहेत
त्या मात्र इथे कदाचित महागड्या ठरतील की काय टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाला. मात्र नाहीतर कधीच हा मॅच संपला असता. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय फलंदाज अजित माळी. हो याला मात्र चेंडूला फक्त दिशा दिली जात आहेत. इथे मात्र फॉरवर्ड स्कर्ल क्षेत्रामध्ये इथे मात्र पळून केले जात आहेत 2 धावा आणि तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 41 या आकड्यावर. आता मात्र 2 चेंडू असतील आणि 1 धावांची गरज असेल. 2 चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी. यावेळी मात्र झेल उडालाय. शतचक येतोय आणि झेल पकडतोय. गडी बाद. 1 चेंडू 1 धावांची गरज. बघूया कोण येतोय स्ट्राईक कडे. कोणाला आणलं जाईल, कोणावर विश्वास टाकला जाईल. टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ की बेलकडी संघ. कुठचा संघ मात्र जिंकेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. 1 चेंडू 1 धावांची गरज. एक चेंडू आणि 1 धाव. याच्या नंतरचा होणार सामना वाघोबा स्पोर्ट बामणगाव वर्सेस युनिटी स्पोर्ट चिंचोटी असा सामना बघायला मिळेल. तर दोन्ही संघाचे नक्कीच संघनायक आतापर्यंत आपल्याला उपस्थित दाखवत आहेत. त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. आता मात्र रोमहर्षक सामना इथे मात्र बघायला मिळतो. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. 1 चेंडू 1 धावांची गरज जिंकण्यासाठी. जितेन माळी स्ट्रायकांकडे आपल्याला बघायला मिळतो फलंदाज. बघूया 1 धाव बनवेल का जितेन माळी. तर डिफेंड केल्या जातील का गोलंदाजा मार्फत. ही 1 धाव. इथे मात्र आपण बघतोय 1 धाव मात्र पळून पूर्ण केली जाते आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय. टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ विजयी ठरतोय आणि या स्पर्धेमधून नक्कीच परतीचा प्रवास करावा लागतोय सिद्धिविनायक स्पोर्ट